मी त्यावेळेला त्या बुलेट ट्रेनला विरोध केला होता, आजही माझा विरोधच आहे. कुठे चालली आहे बुलेट ट्रेन? बुलेट ट्रेन फक्त बघा, ही बुलेट ट्रेनचं स्टेशन, शेवटचं स्टेशन गुजरातमध्ये चाललंय, जिकडे गिफ्ट सिटी उभी केली आहे. गिफ्ट सिटी अहमदाबाद बुलेट ट्रेन स्टेशन पासून 90 किलोमीटरवर ढोलेरा नावाचं एक पूर्ण नवीन शहर बसवलं जाते. ढोलेरा नावाचं एक पूर्ण नवीन हे शहर 903 स्क्वेअर किलोमीटरचं आहे, म्हणजे मुंबईपेक्षा 1.5 मोठं. आणि तिथे वेदांत आणि फॉक्सकॉनची 1.5 लाख करोडची सेमी कंडक्टर प्रोजेक्ट्स येत आहेत. अहो, आपल्याला समजत पण नाही हे काय चालू आहेत नक्की, ह्यांचे कुठून रूळ चालले आहेत आणि कुठून गाड्या चालल्या आहेत आणि कुठून यांचे मार्ग सुरू आहेत आणि काय घेऊन जायचंय ह्यांना आणि काय आणायचंय, इथे काय भरायचंय. एकदा जाऊन बघा हो, वसई विरार पासून सगळ्या गोष्टी बघा, कसे कसे भर देत आहेत, कसे भर देत आहेत. तुम्हाला घरं नाकारणार, ह्यांना सगळ्यांना घरं मिळणार. तिकडनं बाहेरच्या राज्यातनं गुजरातमध्ये येणार, ह्यांना घरं मिळणार, तुम्हाला नाकारणार. अहो, तुम्हीच नसाल, तुमचंच अस्तित्व नसेल, काय चाटायची आहे महानगरपालिका? काय उपयोग आहे या गोष्टींचा? आम्ही भले आमच्या वचननाम्यामध्ये सांगितलेल्या अनेक गोष्टी आहेत ज्या उत्तम करू, उत्तम शहर करू, चांगल्या गोष्टी करू. मला असं वाटतं उद्धव ठाकरे आपल्या भाषणामध्ये या गोष्टी सांगतीलच. अरे पण तुम्ही असायला पाहिजेत ना त्याच्यासाठी. तुमची काय किंमत करून ठेवली आहे लोकांनी? कोण महाराष्ट्रामधला मराठी माणूस पैसे फेकले की विकला जातो? ही आपली किंमत. आणि ही बोली लावणारे कोण? आमचेच. दुसऱ्यांच्या हातावरती बसून त्यांचा उद्देश साध्य करण्यासाठी आमचे लोक हे आमच्या लोकांना फोडतायत. काय दुर्दैव आहे बोला. या अशा परिस्थितीमध्ये ही आजची निवडणूक होते आहे. ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे. आज जर चुकलात, कायमचे मुकलात म्हणून समजा. आज जर तुमच्या हातातनं ही शहरं गेली, यांच्या हातामध्ये गेली, उद्या राजानं मारलं आणि पावसानं झोडलं, तक्रार कोणाकडे करायची?